मित्रांनो नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोखोक। अनेकदा आपण सोशल मीडियावर बघताना काही व्हिडिओ आपल्यासमोर अचानक येतात आणि त्या व्हिडिओवर फार चित्रविचित्र प्रतिपादन केलेले असतात। भविष्य आणि ज्योतिषशास्त्राच्या संदर्भामध्ये प्रामुख्याने आपल्याला व्हिडिओ ते खूप आवडतात। सामान्य माणसाची एक आवड आहे की जगण्याची दुर्दम्य इच्छा आणि मरणाची भीती यातून माणसाला उद्याच्या जीवनामध्ये तुमच्या माझ्या जीवनामध्ये काय दडून ठेवलेलं आहे ते बघण्याची फार इच्छा असते। त्यामुळे हे ज्योतिषाचे, भविष्याचे, होराभूषण या सगळ्यांचे, टेरो कार्ड रीडर या सगळ्यांचे व्हिडिओ आपण खूप आनंदाने बघतो। त्यातलाच एक प्रकार असा असतो की साधारणतः सांगितलं जाते नावावरून त्या व्यक्तींचं संपूर्ण भविष्य सांगणे, डोळ्यावरून त्या व्यक्तीचं भविष्य सांगणे, कुरळे केस असले तर त्या व्यक्तीचं भविष्य सांगणे, हे जे भविष्य सांगितलं जाते मला वाटते यात काहीही अर्थ नाही, कुठलाही वैज्ञानिक आधार त्याला नाही। नावावरून जे भविष्य सांगितलं जाते, उदाहरणार्थ एक नमुना म्हणून आपण अमोल हे जर नाव घेतलं, मग अमोल नावाची व्यक्ती फारच हुशार असतात, चाणाक्ष असतात, ह्या थोड्याशा चांगली वर्णनं केली जातात आणि मग काही गोष्टी अशा सांगितल्या जातात की जगात असणारी सगळी अमोल नावाची व्यक्ती जी आहे त्या डिसमूळ होतील, एक पराभूत मानसिकतेत जातील, अशा पद्धतीची काही वर्णनं सांगितले जातात की अमोल नावाची व्यक्ती ही हुशार असते, चाणाक्ष असते, सगळं असते, परंतु विश्वास ठेवण्यालायक नसते असं सांगितलं जातं। घारे डोळे ज्यांचे आहेत त्या घारे डोळ्यांच्या व्यक्तींबद्दलसुद्धा विनाकारण काहीही वैज्ञानिक आधार नसताना अशा गोष्टी सांगितल्या जातात की ही घाऱ्या डोळ्याची व्यक्ती ही पाताळयंत्री असते, विश्वास ठेवण्याच्या लायक नसते, काहीतरी ते सतत षड्यंत्र करत असते। कुरळ्या केसांच्या स्त्रियांबद्दल सांगितलं जाते। हे जे सांगणं असते हे काही भविष्याच्या नावाखाली जो काही गोंधळ या क्षेत्रातल्या लोकांनी माजवलेला आहे त्याच्यात काहीही तथ्य नाही। आजच्या आधुनिक विज्ञानाला ते अजिबात मान्य नाही आणि त्याला कुठलाही वैज्ञानिक आधार नसतो। एखादी व्यक्ती घाऱ्या डोळ्याची आहे म्हणून ती पाताळयंत्री असते असं नाही। एखाद्या घाऱ्या डोळ्याच्या व्यक्तीनं कोणाचा विश्वासघात केला असेल तर ती निळ्या डोळ्याची व्यक्तीसुद्धा विश्वासघात करू शकते। उदाहरणार्थ टक्कल पडलेली माणसं, ज्यांना टक्कल पडले ते प्रचंड भाग्यवान असतात, त्यांच्या हातात पैसा असतो, श्रीमंत असतो। अरे मग आपण दुसऱ्या बाजूला जर मजुरांच्या वस्तीत गेले तर अनेक मजूर जे आहेत आयुष्यभर रिक्षा चालवतात, मजुरी करतात, त्यांनासुद्धा टक्कल पडलेलं असते। काही मोजक्या श्रीमंत माणसांची टक्कल आपण बघतो आणि त्याच्यावरून एक स्वतःचं मत बनवत जातो, तशाच पद्धतीचं ह्यासुद्धा गोष्टी असतात। एखाद्याचा डोळा थोडासा लहान असेल, थोडासा त्याला व्यंग असेल, मग अशी व्यक्ती पाताळयंत्री असते, अशा व्यक्ती घातक असतात, काहीतरी ते सतत माणसाच्या विरोधात करत राहतात, अशाही एक अफवा फैलत जातात। लक्षात घ्या, माणसाच्या व्यंगावरून, त्याच्या शरीराच्या ठेवणीवरून किंवा कुरळ्या केसावरून काहीही अंदाज लावता येत नाही। जे अनुभव आपल्याला येतात ते अनुभव सर्वव्यापी नसतात, ते अपवादात्मक उदाहरण असतात आणि अपवाद हे कधीही नियम होत नाहीत। त्याच्यामुळे एखादा घाऱ्या डोळ्याची व्यक्ती, कुरळ्या केसाची व्यक्ती, अमुक नावाची व्यक्ती, नाक मोठं असणारी व्यक्ती, लहान असणारी व्यक्ती, मिशा मोठ्या असणाऱ्या व्यक्ती, कान छोटे असणारे व्यक्ती, मान आखूड असणाऱ्या व्यक्ती यांच्याविषयी जे गैरसमज मोठ्या प्रमाणावर पसरवलेले आहेत हे अनेकदा पुराणामध्ये, जुन्या धर्मग्रंथांमध्ये त्या माणसांच्या बौद्धिक योग्यतेप्रमाणे त्यांनी मांडून ठेवलेलं आहे। त्यांना हे माहीत नव्हतं की उद्या जगाचा विस्तार वैज्ञानिक दृष्टीनं, ज्ञानाच्या दृष्टीनं आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं एवढा मोठा होणार आहे आणि प्रत्येक गोष्टीची उत्तरं आपल्याला मिळणार आहे, ते त्यांना माहीत नव्हतं। आजच्या घडीला आजचं प्रगत विज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे की जगातल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळत नाही अशी एकही गोष्ट आजच्या जगात अस्तित्वात नाही। कदाचित त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 2 दिवस मिळत नसेल, 2 वर्ष मिळणार नाही, 4 वर्ष मिळणार नाही, परंतु एक काळ विशिष्ट गेला की त्याची उत्तर आपल्याला नक्की मिळतात। पूर्वीसुद्धा विज्ञानाचा प्रसार एवढा झाला नव्हता तेव्हा काही प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळत नव्हती। पाहता पाहता माणूस आपल्याशी चालता बोलता माणूस पटकनी छातीला हात लावायचा आणि पडायचा आणि एका सेकंदामध्ये मरायचा। मग काही जुने लोक म्हणत होते की याला अमुक मांत्रिकांनी काहीतरी विशिष्ट अंतरावरून मूठ मारली आणि तो मेला। आज त्या विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, आरोग्यशास्त्राच्या क्षेत्रामध्ये इतकं संशोधन झालं की हार्ट अटॅक, त्याचा हार्ट फेल होऊन तो तात्काळ मरण पावला असं आपल्याला आज दिसते आहे। त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर विज्ञानात असतेच नाही असं नाही, पण त्याला काही काळ जावा लागतो। परंतु हे तात्काळ काही लोकांना चुकीच्या गोष्टी पुरवणारी माणसं जी आहेत
ही माणसं उगाच गैरसमज पसरवतात. अशा या अफवांमुळे कुरळं केस, निळे डोळे, घारे डोळे अशामुळे अनेक स्त्रियांना, अनेक पुरुषांना आपलं जीवन नकोसं होते. अनेक काही स्त्रियांच्या, पुरुषांच्या आत्महत्यासुद्धा झालेल्या आहेत. म्हणून एखाद्याचं वर्ण, एखाद्याचा काळा वर्ण, गोरा वर्ण, व्यंग, हातात व्यंग, पायात व्यंग, चालण्यात व्यंग याच्यावरून काहीही प्रेडिक्ट करू नका. ते प्रेडिक्टेबल नसते, त्याच्यात काहीही तथ्य नाही. मित्र, आजच्यापुरतं एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा. नमस्कार.